आणि नाशिकमधनंच थेट महत्त्वाची बातमी आहे. सुप्रिया सुळे बोलतात, तिथे जाऊयात. जे आपलं हक्काचं पाणी आहे ते मागतंय, एक्स्ट्रा जे काय असेल ते कुणालाही द्यायची महाराष्ट्राची सकारात्मक भूमिका आहे. पण पाण्यावरनं कुठलंही राजकारण होऊ नये आणि महाराष्ट्र सरकारने जशा नोकऱ्या दुसऱ्या राज्यांमध्ये घालवल्या तसं महाराष्ट्रावर अन्याय करून आपलं महाराष्ट्राचं हक्काचं पाणी जे हक्काचे मेरिटवर आपलं आहे दुसऱ्याला देण्यासाठी आमचा कुठलाही विरोध नाही. करेक्ट? बरोबर. जे काय एक्स्ट्रा बरोबर आहे ना, जे एक्स्ट्रा आहे ते जरूर द्यावं. पण महाराष्ट्राच्या हक्काचं महाराष्ट्राचं पाणी हे महाराष्ट्रात जशा नोकऱ्या हे घालून बसलेत तसं पाणी घालू नये एवढीच या सरकारला विनंती आहे. लाडक्या बहिणीसाठी याच्यावरच पालकमंत्री दादा भुसे यांनी म्हटलं की केंद्राने जरी सांगितलं असेल तरी तो निधीचा मुद्दा आहे, याबाबत लवकरच गुड न्यूज देऊ अशा स्वरूपाचं त्यांचं म्हणणं आहे. प्रकल्प आम्ही पूर्ण करू अशा पद्धतीचा दावा आहे त्यांचा. हा नुसता निधीचा विषय नसतो ना. पाणी शेअर, पाणी इज अ रिसोर्स. तर रिसोर्सचं जे प्लॅनिंग असतं ते केंद्र आणि सरकार मिळूनच करतं ना. रिसोर्स आहे तो, ती काय माईक नाही आहे इथे ठेवायचा का तिथे ठेवायचं. ते पाणी आहे, त्यामुळे फार त्याचा वाटप होतो. फार गंभीर विषय आहे हा. हा काही राजकीय विषय नाही आहे. हा अतिशय संवेदनशीलपणे, कारण का नेहमीप्रमाणे जसं आरक्षणाच्या बाबतीत भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात एक बोलतं आणि दिल्लीत एक बोलतं, त्याचं आणखीन एक उदाहरण आहे की पाण्याबद्दल महाराष्ट्रात एक बोलतात आणि दिल्लीत एक बोलतात. लाडक्या बहिणीसाठी गुजरातला पाणी पळवण्याचा आकट. हे बघा, मला कुणावर आरोप प्रत्यारोप करायचे नाही. मी न्याय मागते. पण महाराष्ट्र सरकारने जी भूमिका नोकऱ्यांबद्दल घेतली तीच भूमिका पाण्याबद्दल घेऊ नये एवढीच आमची या राज्य सरकारकडून अपेक्षा आहे. लाडकी बहीण योजनेसाठी निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. नोव्हेंबर अखेर राष्ट्रपती राजवट, डिसेंबरमध्ये मतदान होईल अशी चर्चा आहे. हे बघा, कितीही तुम्ही पुढे ढकललं तरी रिझल्ट नाही ना बदलू शकत. आणि या रडीचा डाव आहे. म्हणजे जर लाडकी बहीण योजनेशिवाय हे पास होत नसतील तर ह्याच्यातच अपयश आहे ह्या सरकारचा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की ह्यांना जर वाटत असेल की पैसे वाटूनच इलेक्शन जिंकता येतात तर मग लोकसभेमध्ये जिंकले असते ना. काय कमी केले आहेत का उद्योगांनी इलेक्शन लोकसभेमध्ये? केंद्र सरकार हा महाराष्ट्रातली मायबाप जनता ही स्वाभिमानी पण आहे आणि इमानदार पण आहे. हेच या सरकारला कळत नाही. इथे तर गल्लत होते. केंद्र सरकार लॅटरल भरती करते. उत्तरमध्ये अजितदादांना काळे झेंडे दाखवण्यात आले आणि भाजपच्या महिला पदाधिकारी त्यांना दाखवण्यात आले. विश्वासात घेतलं जात नाही आहे योजना आणताना, असा त्यांचा आक्षेप आहे. तो त्यांच्या युती म्हणतात ना, महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे. पण एक गोष्ट खरी आहे की म्हणजे मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की कुठल्याही म्हणजे आमच्या या आघाडीमध्ये प्रत्येकाचा मान सन्मान हा केलाच पाहिजे. आणि मला आश्चर्य वाटलं ती घटना बघून. पण शेवटी दुसऱ्याच्या घरात आपण कशाला काय बघावं, त्यामुळे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. केंद्र सरकार लॅटरल भरती करत आहे. एका बाजूला IAS IPS ला बाजूला डावून नवीन लोक बनले जातात. गेला अनुभव पण खरं म्हणजे चांगला नाही आहे. असं असताना जे होतंय, तुम्हाला असं वाटतं की एकूणच आरक्षण गॅरंटी ही एक प्रकारची वेगळ्या पद्धतीची मोदींची आरक्षण आहे? नाही, संविधानाच्या विरोधातच ह्या गोष्टी करायच्या. तुम्ही किती निर्णय हे सरकार घेतं हे संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन घेत असतं. आणि ही जी भरती चालली आहे त्याबद्दल प्रचंड काल संध्याकाळपासून माझ्याकडे मेसेजेस येत आहेत. म्हणजे पूर्णपणे आरक्षण रद्द करू अशी परिस्थिती येते असं आत्ता तरी दिसतंय. मीही स्वतः त्या संस्थेला पत्र लिहिणार आहे, सरकारच्या त्या डिपार्टमेंटला. कारण का DOPTला आपण पण विचारलं पाहिजे ना की नक्की काय. फक्त एखादी बातमी सोशल मीडियामध्ये फिरतीये पण त्याचं स्पष्टीकरण हे DOPTला आपल्याला द्यावं लागेल. अतिशय गंभीर विषय आहे तो. आणि नाहीतर सरकारने स्वतः येऊन सांगावं. लाडकी बहीणसाठी 200 कोटी रुपये खर्च करून जाहिराती करता म्हणजे पैसे देत आहेत ह्याचा आनंद आहे. पण तेच 200 कोटी रुपये आमच्या आशा आणि अंगणवाडी महिलांना दिले असते तर त्यांची दिवाळी आणखीन गोड झाली असते. लाडकी बहीणमुळे कुठेतरी सरकारला पुन्हा आलं, सत्तेचं आलं तर दुप्पट रक्कम असं ते म्हणताय. असं नाही आहे. त्याच्या पुढे काल तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेलं आहे की जर सरकार आलं नाही तर योजना बंद होईल. हे सत्तेमधले लोक म्हणत आहेत. हे दुर्दैव आहे की सत्तेमधले लोक धमक्या दिल्याशिवाय त्यांना काही दुसरं सुधरतच नाही आहे. जो उठतोय तो धमकी देतोय की जर आम्हाला मतदान केलं नाही तर ही योजना बंद होईल. एक तर त्यांचं सरकार येणार नाही आहे
आणि ही योजना बंद होणार नाही आहे, कारण का आमचं सरकार आल्यानंतर आम्ही या योजनेत आणखीन सुधारणा आणणार आहोत आणि याचा सगळ्याचा एक खूप चांगला प्लॅनही आम्ही केलेला आहे. पण त्यांचं पहिले म्हणणं हेच सुरुवातीला आहे की जर तुमचं सरकार आलं तर तुम्ही योजना बंद पाडाल, कारण फडणवीसांनी असं म्हटलं की त्यांच्या आधी जल संदर्भातल्या त्या योजना होत्या, ठाकरे सरकार महाविकास आघाडीचं सरकार आलं तर योजना बंद पडल्या, तो दाखला ते देत आहे. नाही, देवेंद्रजी अनेक दाखले देत असतात. काल तर मला तर इतकं आश्चर्य वाटलं की देवेंद्रजींसारखा कर्तृत्ववान आणि हुशार माणूस ज्याला मी समजत होते त्यांनी असा आरोप करावा की विरोधक चुकीचे फॉर्म भरतायत. तुमचं सॉफ्टवेअर काय करतायत? तुम्ही गृहमंत्री आहात ना, लावा इन्क्वायरी. म्हणजे या राज्याच्या गृहमंत्र्याला माहितीच नाही चुकीच्या घटना कुठे होत आहेत. आणि त्यांनी आपले घर में झाके देखो, तुमच्याच चॅनलवर आज बातमी आली आहे की ज्या नागपूरमधून ते निवडून येतात तिथल्याच पोलीस स्टेशनवर जुगार खेळला जातोय. मी म्हणत नाही, चॅनल म्हणतात. त्याच्यामुळे देवेंद्रजींनी स्वतःच्या घरात पहिलं झाकून बघावं, दुसऱ्यांना नावं ठेवायच्या. पण काही विषय असा येतोय की त्यांचं म्हणणं असं आहे की ज्यावेळेला लाडकी बहीण योजना जाहीर झाली त्यावेळेला तुम्ही प्रचंड टीका केली आणि आता ज्यावेळेला त्याला रिस्पॉन्स मिळतो त्यावेळेला तुम्ही ती रक्कम दुप्पट करून सरकार आल्यावर आम्ही टीका कधीच केली नाही. लेट्स गो डेटा बेस्ड. योजनेवर कोणीच टीका केली नाही. डेटा बेस एव्हिडन्स त्या माझी देवेंद्रजींबरोबर ते म्हणतील ती वेळ तो म्हणतील त्या विषयावर बोलायची तयारी. आणि फक्त त्यांची नाही, ते मोठे नेते त्यांचा कोणी पदाधिकारी पण चालेल. आमच्याकडून कुठल्याही स्कीमला विरोध किंवा टीका केलेली नाही. आम्ही सूचना केवढीच केली की लोकसभेच्या आधी यांना बहिणी लाडक्या नव्हत्या. लोकसभेच्या आधी बहिणींना काय काय केलंय मला विचारा ना. त्यामुळे बहीण लाडकी कधी झाली? इलेक्शनच्या रिझल्ट नंतर बहीण लाडकी झाली. आणि या बहिणीच्या योजनेमुळे कुठेतरी विधानसभा निवडणुका लांबणीवर पडतील अशी चर्चा आहे डिसेंबरमध्ये. रडीचा डाव आहे. आणि काय नियम कायद्याप्रमाणे 29 नोव्हेंबरच्या आज सरकार बसलं पाहिजे. आणि अशी कुठलीही परिस्थिती या देशात नाही की वेळेवर इलेक्शन. मला एक गोष्ट सांगा, ते काय म्हणाले की जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये इलेक्शन घेतोय म्हणून आमच्याकडे फोर्स नाही. जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेचं इलेक्शन देशाबरोबर गेलं यांच्याकडे फोर्स होता, पण विधानसभा गेलं यांच्याकडे फोर्स नाही. हास्यास्पद आहे. आणि हरियाणामध्ये पण 80 आमदारांचं ते राज्य आहे. आणि जम्मू काश्मीर काही असं नाही आहे की 500-7 खूप मोठं राज्य आहे, अवघड आहे. ही फक्त पळवाट आहे. हो, हे लोक फार हुशार असतात. ताई, आज राखी पौर्णिमा आहे. अजितदादांना तुम्ही राखी बांधणार आहात, ते तुमच्याकडे येणार आहेत. भावा बहिणीचं आजचं काय प्लॅनिंग आहे तुमचं? आज तर खरं मी दिवसभर नाशिकच्या दौऱ्यावर आहे. आज रात्री 10-11 पर्यंत यांनी प्रोग्राम लावलाय सगळं. आणि आधी लग्न कोंडाण्याचं. पुण्यामध्ये काल जो पाऊस झाला त्याच्यामध्ये प्रचंड अर्ध्या तासाच्या पावसात प्रचंड पुण्यामध्ये पाणी साचलं. प्रशासन कुठेतरी हतबल झाल्याचं बघायला मिळालं. दावे केले जातात पावसाळ्यापूर्वी, मात्र ते काल दिसलं नाही. नाही, हे तर सातत्याने पुण्यात होत आहे. पुण्यामध्ये जी डेव्हलपमेंट झाली ती कम्प्लिटली अनप्लॅन्ड झालेली. आणि प्रशासन गेले 2 वर्ष तर प्रशासन हे जे सरकार आहे तेच आहे. नाले सफाईसाठी करोडो रुपये दिले जातात. मग त्या नाले सफाईचं काय झालं? किंवा जे अर्बन प्लॅनिंग करतायत सगळ्या आणि बिग तिकीट प्रोजेक्ट्स, म्हणजे जेवढा मोठा कॉन्ट्रॅक्ट तेवढं लवकर अप्रुव्हल, जेवढं छोटं साध्या माणसाचं काम तेवढं त्याला उशीर. त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीत तुम्ही बघताय की पुण्यामध्ये डेव्हलपमेंटच्या नावावर जे काय पुण्यामध्ये जी डेव्हलपमेंट झाली ती कम्प्लिटली अनप्लॅन झाली आहे. आज अनेक लोकांच्या घरात पाणी शिरतंय. मिसमॅनेजमेंट ऑफ पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री चेहऱ्यावरनं जे ते आरोप आणि प्रत्यारोप होत आहेत, नेमकं महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री चेहरा आणून हे निवडणूक लढणार आहे का? काय नेमकं त्या संदर्भात काय? मला वाटतं हे आरोप प्रत्यारोप फक्त चॅनलवर असतात, मीटिंगमध्ये नसतात. संजय राऊत बोलले नागपूरमध्ये, नाना पटोले बोलले, काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांचा चेहरा प्रोजेक्ट करा. आधी राऊत साहेबांची स्टाईल आहे, पण उद्धवजींनी पण एवढा मनाचा मोठेपणा दाखलाय. तुम्ही सिलेक्टिव्हलीच लक्षात ठेवता. तुम्ही उद्धवजींचं का नाही भाषण लक्षात ठेवत? त्याच्यात उद्धवजींनी एवढा मनाचा मोठेपणा दाखवलाय की ज्याला योग्य असेल त्यांनी नाव पुढे करावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लाईन ही आमचे महाराष्ट्राचे नेते माननीय जयंत पाटलांनी क्लिअर केलेली आहे. तरी पण ताई, तुम्हाला काय वाटतं तुमच्या एवढ्या अनुभवानुसार कोण मुख्यमंत्री पदाचा चेहरा महाविकास आघाडीचा असायला हवा किंवा महायुतीचा असायला हवा? एकाच महायुती
तर आधी लग्न कोंढाण्याचं असं म्हणतात सुप्रिया सुळे. त्यांना प्रश्न करण्यात आला होता की आज तुम्ही राखी बांधणार आहात का, त्यावरती त्यांनी हे उत्तर दिलेलं आहे. तर पाणी प्रश्न अतिशय गंभीर आहे, पाण्याबाबत सरकारची भूमिका दुटप्पी आहे असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. तर मी सध्या दिवसभर नाशिकच्या दौऱ्यावर आहे, रात्रीपर्यंत आमचे कार्यक्रम लावण्यात आलेले आहेत, त्यामुळे रक्षाबंधनावरती त्यांनी बोलणं टाळलंय. सुप्रिया सुळेंनी हे उत्तर दिलेलं आहे आधी लग्न कोंढाण्याचं. त्याचबरोबरीनं पुण्यातल्या पावसानंतर त्यांनी महानगरपालिकेची पोलखोल होत असल्याचंही म्हटलंय.